सोसायटी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सायरस पुनावाला मुलांची शाळा व कन्याशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन बंधुता कार्यक्रमाअंतर्गत सीमेवरच्या सैनिक बांधवांसाठी पुण्याहून राख्यांचे पूजन करून राख्या सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाठवण्यात आल्यात। यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वालचंद संचेती, आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव, ज्येष्ठ मूर्तिकार विवेक खटावकर, सूरज परदेशी, श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट सकल मराठाचे राजाभाऊ चव्हाण, सोनिया इथापे, पुरातत्व विभाग मुख्याध्यापक प्रशांत वाघ, समाजसेवक किशोर मेहता, ज्ञानेश्वर कांबळे, केअरटेकरचे अध्यक्ष कुमार शिंदे यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी बँड वाजवून उपस्थितांचे स्वागत केले, तर रक्षाबंधन बंधुता उपक्रमाची सुरुवात सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव, राजश्री कोराडे व चंदा जयस्वाल यांनी मराठा रेजिमेंटच्या सैनिक बांधवांना राखी बांधून केली। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी राख्या व ग्रीटिंग कार्ड तयार करून सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाठवले आहेत। यामध्ये प्रशांत वाघ, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका लता सुधाकर भोसले, समाजसेविका सपना संतोष परदेशी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी वालचंद संचेती म्हणाले, विद्यार्थ्यांना जवानांबद्दलची आत्मीयता निर्माण व्हावी आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी असे उपक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत। रक्षाबंधन बंधुता या कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होणार आहे। सीमेवरील बांधवांसाठी पाठवण्यात आलेल्या राख्या भारत मातेचे जयघोष करीत जल्लोषपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आल्या। पुणे, मुंबई, दमन, गांधीनगर, जोधपूर, जयपूर, दिल्ली, पठाणकोट मार्गे जम्मू बेस कॅम्प, उधमपूर, कुपवाडा येथे रक्षाबंधनाच्या दिवशी पोहोचणार आहेत। गाडीचे स्वारथ्य सागर बोधगिरी यांनी केले। यावेळी मूर्ती यांच्याकडून सैनिक बांधवांना रक्षाबंधन चॉकलेट देण्यात आले। कार्यक्रमाचे नियोजन विजय कत्रे सरांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय काका बेलिटकर, रणजित परदेशी, अमोल अरगडे, ॲडव्होकेट सुफियानजी शेख यांनी प्रयत्न केले। केअरटेकर सोसायटीतर्फे संतोष पिटक यांनी आभार मानले। जाधव, संतोष फुटक, पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्टचे सूरज परदेशी, सागर बोधगिरे, लष्करी अधिकारी आणि सैन्यातील जवान उपस्थित होते। या रक्षाबंधन यात्रेची सुरुवात पुण्याहून बाय रोड मुंबई, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, पठाणकोट, उधमपूर, जम्मू काश्मीर, श्रीनगर, कुपवाडा, केरन बॉर्डर पर्यंत करण्यात आली। यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी पुण्यातील शाळांमधील मुलांनी तयार केलेल्या राख्या आणि शुभेच्छा पत्रे पाहून समाधान व्यक्त केले। आम्ही घरापासून दूर आहोत असे आम्हाला वाटत नाही। आलेल्या राख्या पाहून आपलेपणाची भावना निर्माण झाली। आलेल्या दोन्ही संस्थेचे त्यांनी आभार मानले। हेमंत जाधव म्हणाले, तुम्ही देशाचे खरे हिरो आहात, तुमच्यामुळे आम्ही भारतात सुरक्षित आहोत। अशा रक्षाबंधन उत्सवासारखे अनेक उत्सव आनंदाने आम्ही तुमच्यासोबत साजरे करू शकतो। सूरज परदेशी म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व भगिनींचे प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे भाग्य लाभले। सीमेवरील जवान दिवस रात्र आपले घर परिवार सोडून देशाची सीमेवर रक्षा करत असतात। देशातील सर्व भगिनी आपल्यासोबत आहेत। जवानांसोबत रक्षाबंधन करणे हेच खरे रक्षाबंधन आहे असे आम्ही दोन्ही संस्थेला वाटते। त्यातल्या भगिनींकडून आणि लहान मुलींकडून जे आलेले ग्रीटिंग्स, राख्या ह्या तुम्ही आम्हाला जे पोहोचवल्या आहेत त्या आम्ही पण आमच्या सगळ्या ट्रूप्सपर्यंत पोहोचू आणि त्यांच्या सगळ्यांचा शुभ संदेश आम्ही सगळ्या आमच्या ट्रूप्सपर्यंत पोहोचू। आणखी एकदा थँक्यू, धन्यवाद, ऑल द व्हेरी बेस्ट। ठीक आहे, जय महाराष्ट्र, जय हिंद।